नमस्कार रसिक श्रोते हो, ऐकणार आहोत लघुकथा चांदण्यांची ओटी. लेखिका आहेत स्वप्ना मुळे. ऐकूया. ती चहाचा कप घेऊन अंगणात झोपाळ्यावर येऊन बसली. आईचा 14वा कालच झाला होता. आता या घराचं काय करायचं ते सगळं शेजारी असणाऱ्या काकांशी बोलून ती उद्या परत जाणार होती. कालपर्यंत सगळे घरात येणारे जाणारे असल्याने वेळ गेला. आता मात्र आईची आठवण जास्त तीव्रतेने येत होती. झोपाळ्याच्या उजव्या बाजूला पूजेसाठी लागणारी सगळी फुलं होती. कान्हेरी तर किती आवडायची तिला. म्हणायची, रूप आणि गंध नसला तरी 12 महिने देवाला सेवेत हजर असते ही. फिकट गुलाबी अगदी अंगोपांगी बहरलेली. मोरपिसासारखा निळा गोकर्ण तर लाडाने गच्चीत चढवून दिला होता तिने. पांढऱ्या चांदण्यांचा चांदणी पाट टोपलीभर फुलं देतो. तुळशी तर किती आल्या आहेत. मागे आपण म्हणालो होतो, आई तुळशी काढून टाक, एखादी असेल तर ठीक आहे. त्यावर ती म्हणाली होती, माझं ऑक्सिजन हब आहे ते. सकाळचा पेपर मी तिथेच बसून वाचते आणि सावळ्या विठ्ठलाला गळाभर तुळशी माळ घातली की किती छान दिसतो तो. आईचं फुलांच्या झाडांचं वेड तिला कायम हिरवगार ठेवायचं. अण्णा गेल्यावर आपण किती म्हटलं होतं, चल माझ्याकडे राहायला, पण आली नाही. घरातल्या वस्तू आणि वस्तूंमध्ये ती होती. छोटीशीच खोली आणि हे अंगण. आपलं लग्न, बाळणपण, बारसं, आपलं 2 लेकरांसोबतचं माहेरपण सगळं हौशीनं करायची. आपली लेकरं आज एवढी मोठी झाली तरी एक दिवस तरी राहून जायची सुट्टीत. प्रत्येकाच्या वयाचं होऊन वागता यायचं तिला. म्हणून जावई काय, आपल्या सासरची माणसं काय, सगळ्यांना हळहळ वाटली आहे तिच्या जाण्याने. जाण्याच्या काही दिवस आधी तर बोलली होती आपल्याशी, ह्या वर्षी अधिक मास आहे, तू जरा निवांत ये ग, तुझी ऑफिसची धावपळ नको, तुला गरम गरम गुळाचे अनरसे खाऊ घालीन, हातपाय धड आहेत आईचे तोपर्यंत माहेरपण करून घे, यावेळी तुला साडी नाही तर सुंदर पुस्तकं देणार आहे. वामनराव लेले त्यांची गावातली लायब्ररी बंद केली. तुला आवडणाऱ्या सगळ्या लेखिकांची पुस्तकं घेतली आहेत अर्ध्या किमतीला विकत. तू लग्नाआधी किती जात होतीस तिथे, नंतर मात्र विसरलीस. तुझं वाचन वेळ तू टिकवलं नाहीस ते काही मला पटलेलं नाही. बायकांनी गुरफटून नाही घ्यायचं. आपलं अस्तित्व टिकवून संसार करता यावा, जगण्यातला आनंद देणारी आपली आवड जोपासावी. माझं शिवणकाम, बागकाम मी टिकवण्यासाठी प्रयत्न केले, तू बघत होतीस ना. तुम्हाला तर खूप सोयी आहेत ग. अगदी नळ उघडला की पाणी, बटन दाबलं की मिक्सर. आम्ही मात्र सगळी कामं करून आवडी टिकवल्या, म्हणून शेवटपर्यंत आनंदी राहू शकलो. संसार सगळ्यांना आहे ग, पण त्यासोबत आनंद सापडला तर खरी मजा. तुझी चिमणी येईल ना धोंड्याला यावेळी, तिने विचारलं होतं. त्यावर आपण म्हणालो, नाही ग, 10वी आहे, क्लास असतील. त्यावर आई म्हणाली, आपल्या या 3ऱ्या पिढीशी बोलायचं आहे मला आता. ती पण आता मोठी झाली आहे. मागच्या वर्षी आली नाही ती. तिला सांग, आजीने गंमत ठेवली आहे करून तुझ्यासाठी. तिची पाळी पण सुरू झाली ना आता. स्त्रीपणाकडचा प्रवास तिचा काही गुजगोष्टी करेल तिच्याशी. बघ जमलं तर घेऊन ये. ह्या फोन नंतर आई गेल्याचाच फोन आला. ती चहाचा कप ठेवायला आत आली. छोटासा ओटा, देवघर, शिलाई मशीन, सगळीकडे प्रसन्नता होती. ती सगळीकडे हात फिरवत होती. मध्येच डोळे झरझर वाहत होते. तेवढ्यात रमाबाई आल्या. ताईसाहेब, आजीबाईने निरोप ठेवला होता तुमच्यासाठी. ती तुमच्यासाठी आणलेली पुस्तकं आणि त्या ट्रंकेत एक ओटी आहे. ती तुमच्या लेकीसाठी ठेवली आहे. आठवणीने घेऊन जा. येते मी.
तिनं आधाशीपणाने पुस्तकं छातीशी धरली. ती लोखंडी पेटी उघडली. एका रेशमी कापडात काहीतरी बांधलेलं होतं. तिनं पटकन उघडलं तर त्यात छोट्या छोट्या चांदण्या शिवलेल्या होत्या, चमकणाऱ्या कपड्याच्या. तिला प्रश्न पडला, हे कापड बघितल्यासारखं वाटतंय. त्यात एक चिठ्ठी होती. तिनं ती उघडली. सुंदर अक्षर, आईचं, अगदी मोत्यासारखं. चिठ्ठी नातीसाठी होती. प्रिय चिमणे, तू एकदा तुझा चंदेरी फ्रॉक इथेच विसरून गेली. नंतर तुला तो लहान झाला म्हणून नकोच म्हणालीस. एकदा गच्चीत झोपलो तेव्हा म्हणाली होतीस, आजी या चांदण्या उंजळीत घेता आल्या तर. मला तेव्हा आवडली तुझी कल्पना. आपल्या स्त्री आयुष्याशी निगडीत वाटली. तुला आता पाळी आली स्त्रीच्या पूर्णत्वाकडचा तुझा प्रवास. तुला आजी म्हणून समजवताना तुझ्याच चांदण्यांच्या कल्पनेने तुला समजावणं मला सोपं वाटलं. ह्या चांदण्याच्या मागे मी काही लिहिलं आहे. आईने तुझ्या ओटीत दिलं की बघ. तिने चांदण्या वळवून बघितलं. ती चिठ्ठी पुढे वाचू लागली. सुख, समाधान, दुःख, राग, चैतन्य, हळवेपणा, कठोरपणा अशा अनेक चांदण्या आता स्त्रीच्या प्रवासात ओटीत असतात. या सगळ्या सांभाळायच्या आणि ह्यात सगळ्यात वरती ठेवायची ती शुक्राची चांदणी. तुला आठवते ना, आपण आवर्जून बघायचो तिला. चमकदार अशी त्या चांदणीवर मी लिहिलंय आनंद. काही झालं तरी तो शोधत राहायचा प्रत्येक परिस्थितीत. मग बघ सगळ्या चांदण्या उंजळीत आल्याचा कसा आनंद मिळतो. तुझी आजी. ताक. तुझ्या त्या चंदेरी फ्रॉकच्याच शिवल्या आहेत चांदण्या. ताक म्हणजे ताजा कलम बरं का रसिका हो. तिला आईचं कौतुक वाटलं. 75व्या वर्षी आई किती विचारपूर्वक वागते. जगणं सहज सोपं करून सांगते. तिला ही नव्याने स्त्रीपणाचा अर्थ सापडला. डोळे पुसत तिने ती ओटी आपल्या पर्समध्ये ठेवली. किती सुरेख लघुकथा आहे ही. आईबद्दलची प्रत्येक गोष्ट न गोष्ट लेखिकेने किती सहज पण अगदी मनाला भिडेल अशी मांडली आहे. ही लघुकथा कशी वाटली आणि आईबद्दलची तुमची एखादी आठवण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.